वंजारी समाजाचे 3 युवक गेली 11 दिवसापासून आमरण उपोषण करतायत। हैदराबाद गॅजेटरमध्ये वंजारी समाज हा एसटी प्रवर्गात असल्यामुळं वंजारी समाजाला एसटी मधले एसटी प्रवर्गात समावेशन केलं पाहिजे आणि वंजारी समाजाचं एक स्वतंत्र महामंडळ स्थापन केलं पाहिजे। या मागणीसाठी गेली 11 दिवस झालं थाटे, वडगाव तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे। आज ते 3 युवक मरणाशी झुंज देत आहेत। त्या ठिकाणी वंजारी समाजाचे हजारो लोक रोज जातात, तिथे हजारो लोक त्या ठिकाणी असतात। काल जलसमाधी त्या ठिकाणी हजारो महिला तलावात उतरून त्यांनी आवाहन केलं की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही तलावाच्या बाहेर निघत नाही। शेकडो महिला त्या तलावात जाऊन बसल्या, अनेक पुरुष त्या तलावात होते। तिथं प्रांत असतील, तहसीलदार असतील, डीवायएसपी असतील, पीआय असतील, त्या ठिकाणी अगदी कडेकोट बंदोबस्त असताना सुद्धा काही महिलांनी तलावात उड्या घेतल्या आणि जलसमाधीचं करण्याचं त्यांनी आवाहन केलं। हे सगळं होत असताना सरकार कुठं झोपलंय का? सरकारने डोळ्यावर चिकटपट्टी बांधली का? या प्रकारच्या लंगणा महाराष्ट्रामध्ये ह्या वंजारी समाजाच्या माध्यमातून प्रत्येक जागेवर आम्हाला टाळण्याचं काम सरकार करतंय का? हा सुद्धा एक लोकांच्या मनात एक भावना व्यक्त होते। त्यामुळं माझी एक विनंती आहे की सरकारने गेली 11 दिवस झालं थाटे, वडगाव तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी वंजारी बांधव 11 दिवसापासून 3 जण आमरण उपोषण करतायत। त्याच्याकडे सरकारने डोळे झाक केलेली आहे, त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं सरकार बघत नाहीये। त्यामुळं उद्या महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन करण्याचं समाजाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये चक्काजाम करण्याचं समाजाच्या वतीने वंजारी समाजाला न्याय मिळत नाही, वंजारी समाजाला डावललं जाते, सरकारचं दुर्लक्ष आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्याला मी खास विनंती करेल, गेली 11 दिवसापासून 11 दिवस झालं आमरण उपोषण चालू आहे, तिथं कुठला आमदार सुद्धा येत नाही। या महाराष्ट्रामध्ये 76 आमदार वंजारी समाजाचे होत असतील, त्यांनी ज्या ठिकाणी आम्ही मतदान करतो त्या ठिकाणी 76 आमदार आम्ही या भाजप सेना युतीच्या निवडून आणतो। त्याच्याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे। आम्ही जरी कमी जरी असलो तर आम्ही निर्णायक मत आहेत, आम्ही ज्या बाजूला जाऊ त्या बाजूचा आमदार होतो, हे अगदी तितकंच खरं आहे। त्यामुळं या महाराष्ट्रामध्ये उद्या चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सरकारने केलेलं दुर्लक्ष, गेली 11 दिवसापासून आमरण उपोषण असताना त्या ठिकाणी सरकारचा एकही प्रतिनिधी आला नाही। त्याच्यामुळं आम्ही वंजारी समाजाच्या वतीने उद्या सकाळी, रविवार उद्या सकाळी 11 वाजता म्हणजे 12 तारीख आणि सकाळी 11 वाजता महाराष्ट्रामध्ये चक्काजाम करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। तमाम समाज बांधवांना विनंती करतो, वंजारी बांधवांना विनंती करतो, ही गरीब वंजारीची लढाई आहे। आता गरीबाच्या लेकरासाठी लढाई आहे, गरीब ऊसतोड कामगाराची लढाई आहे, कष्टकऱ्यांची लढाई आहे। त्यामुळं आपण सगळ्यांनी उद्याच्याला आपल्या आपल्या जागेवर ताकदीने महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करायचंय। आपल्या आपल्या भागामध्ये तुम्ही सगळ्यांनी रस्ता रोको करायचा आहे आणि सरकारच्या डोळ्यावरची पट्टी काढायची आहे, सरकारच्या कानामध्ये जे मुसळ घुसलंय ते काढायचंय। त्यामुळे मी तुम्हाला समाज बांधवांना विनंती करेल, हात जोडून कळकळीची विनंती आहे, आपण सगळ्यांनी उद्याच्याला रस्ता रोको करायचा आहे आणि या महाराष्ट्रामध्ये वंजारी समाजाची ताकद काय आहे ही दाखवून द्यायची आणि चक्काजाम करण्याचं आंदोलन आपण हा निर्णय घेतलेला यशस्वी करायचा आहे आणि सरकारला दाखवून द्यायचं आहे की आम्ही कमी नाही, आम्ही जरी कमी असलो तरी आम्ही तेवढ्याच ताकदीने पुढे असतो। त्यामुळे मी सरकारला विनंती करतोय की तातडीने ज्या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे, एका बाजूला ज्यावेळी एका समूहाला तुम्ही
आमरण उपोषण चालू असल्यावर त्या काय सवलती असतात, आणि एक वंजारी समाजाचं गेली 11 दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे, त्या ठिकाणी सरकारने साधं विचारलं सुद्धा नाही की नेमकं काय करायचंय. वेगळ्या वेगळ्या प्रकारची आंदोलनं सुरू झालीत, पण मी सरकारला आव्हान करेन, जे काही नुकसान होईल, जे काही वाईट होईल त्याला शासन जबाबदार असेल, एवढीच मी राज्य सरकारला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. आमची सगळ्यात महत्वाची गोष्ट, हैदराबाद गॅजेटरमुळे मराठा समाजाला ज्या पद्धतीने आरक्षण मिळलं गेलं, कुणबीचं सर्टिफिकेट मिळले गेले, आणि सरकार सांगतंय ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता हे सर आम्ही आरक्षण देणार आहोत. त्याच गॅजेटमध्ये आम्ही जर एसटी मध्ये आहोत तर आमचंही म्हणणं आहे, सरकारने ज्या पद्धतीने सांगितलं ओबीसीला आरक्षण धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्यावं, तशाच पद्धतीने आम्हाला सुद्धा एसटीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. मात्र या जे उपोषण चालू आहे त्या उपोषणाला वंजारा समाजाचे जे नेते म्हणून म्हणाले आहेत त्यांनी भेट दिली का, आणि त्यांच्या कानावर पर्यंत तो विषय गेलाय का, आणि तुम्ही जी मागणी मागता या संदर्भातले जे वंजारा समाजामधील नेते आहेत त्यांचा या मागणीला पाठिंबा आहे? नाही, कसं असतं, आता समाजाच्या वतीने मागणी केलेली आहे, नेत्यांना काय आवडतंय मला माहित नाही. त्यांना माहित असेल उपोषण चालू आहे, समाजाच्या नेत्यांनी सुद्धा त्याकडे लक्ष घातलं पाहिजे, आणि आमचा कोणाला विरोध नाही. परंतु वंजारी समाजाला गेली 11 दिवसापासून 3 तरुण उपोषण करतायत, हे समाजातल्या सगळ्या आमदाराला माहिती आहे, आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या आमदाराला पण सांगतोय, महाराष्ट्रातल्या वंजारी समाजाच्या आमदाराला सांगतो, ओबीसीतल्या आमदाराला सांगतो, ज्या मराठा समाजातल्या आमदाराला आम्ही निवडून देतोय त्यांनाही सांगतो, 11 दिवसापासून थाटे वडगाव या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे. तुम्ही त्यांच्याकडे डोळे झाक केलेली आहे. इलेक्शनला वेळ जात नाही, इलेक्शन लगेच येतात. आम्ही बोलून दाखवत नाहीत, पण आम्ही केल्याशिवाय राहत नाहीत. ही आमची वंजारी समाजाची प्रथा आहे. आपण जर पाहिलं ज्यावेळेस जालन्यामध्ये एक आंदोलन सुरू होतं, धनगर समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी, तिथं पंकजाताई मुंडे गेले, आश्वासित केलं. मात्र 11 दिवस झालं उपोषण सुरू आहे, तिथं पंकजाताई नाही. त्यांनाही सांगितलंय, त्यांनाही निरोप दिलाय, ताईला दिलाय, धनंजय मुंडे साहेबाला दिलाय. मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना मी आवाहन करतोय, आपल्या मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना मी आवाहन करतोय, 11 दिवसापासून आमरण उपोषण आहे. 11 दिवसापासून वंजारी समाजाचे 3 तरुण आमरण उपोषण करताय, आणि जर तुम्ही सगळं बघून तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर समाज तुम्हाला माफ करणार नाही. मुंडे असतील किंवा आव्हाड असतील, तिकडे खाडे असतील, त्यांची समाजाप्रती निष्ठा संपलेली आहे. आता त्यांना माहिती ते समाज ठरवीन, वेळ आल्यावर समाज बघेल ना. ज्यावेळी समाजाच्या प्रश्नासाठी जर ते रस्त्यावर नाही आले, किंवा ते जे तिथं त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी जर गेले नाही, तर समाज ठरवेल समाज कोणासोबत येते. आमचा कोणाला विरोध नाही, परंतु 11 दिवस झालं आमरण उपोषण चालू आहे. काल कमीत कमी 250 महिला तलावात जलसमाधीसाठी गेल्या. 2.5-3 तास त्या महिला तलावाच्या बाहेर निघाणार. तिथं डीवायएसपी होते, प्रांत होते, तहसीलदार होते, पीआय होते, एवढे सगळे असताना सुद्धा त्या महिलाला हातपाया पडून आम्ही विनंती केली की आपल्याला न्याय मिळणार आहे, तुम्ही तलावाच्या बाहेर निघा. तेव्हा त्यात मला ताईला तलावाच्या बाहेर निघल्या. मात्र समाजातल्या नेत्यांना ही माहिती आहे का की त्यांच्या समाजाची 3 तरुण 11 दिवस बसले? हो, त्यांना मेसेज गेलेला आहे, त्यांना कळवलंय, आणि त्यांना माझी विनंती आहे, त्यांना महाराष्ट्रातल्या खास करून वंजारी समाजाच्या सगळ्या आमदारांना विनंती आहे, तुम्ही 2 दिवसामध्ये तुम्ही त्या ठिकाणी आंदोलनकर्त्याला जाऊन भेटा. नसता वंजारी शांत आहे, पण शांत राहणार नाही. मग तुमच्याबद्दलही काही सुरू झालं ते तुम्ही तुमचं ठरवावं, एवढीच माझी मागणी आहे. चक्काजाम आंदोलन होतोय, तर उद्या चक्काजाम आंदोलनाला कुठं असणार आहे नेमकं, आणि या संदर्भामध्ये नेमकं कसं नियोजन? जवळपास महाराष्ट्रामध्ये 84 जागेवर उद्या रस्ता रोको होतोय. 84 जागेवर महाराष्ट्रामध्ये 84 जागेवर उद्या आंदोलन होत आहे, आणि 84 जागेवर रस्ता रोको आहे. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये अजून वाढेल. परंतु मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून, वंजारी बांधवांना आवाहन करतोय, आपल्यासाठी 3 युवक तरुण
गेले 11 दिवसापासून आमरण उपोषण करतायत आणि सरकारचं असलेलं दुर्लक्ष. वंजारी समाजाचं एक महामंडळ स्थापन करा, 2 मागण्या आहेत, अजून काही मागण्या आहेत. या मागण्यासाठी सरकारने केलेलं दुर्लक्ष, याचे कान उघडण्यासाठी, डोळ्यावरची चिकटपटी काढण्यासाठी उद्याचं आंदोलन आहे. आणि उद्या तर रस्ता रोको तुम्ही सगळेजण यशस्वी कराल एवढी माझी समाज बांधवांना विनंती करतो. आपण 17 तारीखला तर ओबीसीचा मेळावा आहे, त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहणार का? येणार ना, मी 100% येणार. आपण जर पाहिलं तर मराठा समाजानं मोठं आंदोलन उभा केलं आणि हैदराबाद गॅझेट सरकारला लागू केलं, त्यांच्या लढ्याला यश मिळालं. आता त्याच गॅझेटच्या आधारे बंजारा समाज असेल, धनगर समाज असेल आणि आता वंजारा समाज देखील एसटीतील आरक्षणाची मागणी करतोय. तर हे तिन्ही समाज एकत्रित येऊन हा लढा उभारणार आहे का स्वतंत्र लढा असणार आहे? त्यासाठी काही प्रयत्न करणार आहेत? नाही, खऱ्या अर्थाने धनगर, बंजारा आणि वंजारी हा लढा वेळ आला तर मी एकत्र लढू. आता एकत्र लढू. सरकारने जर आम्हाला एवढं हलक्यात घेतलं असलं तरी सरकारला आम्ही जसं तसं उत्तर देऊ, त्यात काही वाद नाही. मी सगळ्या प्रमुख नेत्याला विनंती करणार आहे, सगळ्या प्रमुख नेत्याला विनंती करणार आहे की बाबा, धनगर, बंजारा आणि वंजारी ह्या तिन्ही जाती एकत्र येऊन जर लढल्या तर महाराष्ट्रातलं राजकारण बदलू शकतो आणि 100% आपल्याला न्याय मिळेल, एवढी माझी तिन्ही जातींना माझी विनंती आहे. म्हणाले की मी ओबीसीच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे, पण तो जो एल्गार मेळावा आहे तो GR रद्द करावा आणि ते गॅजेट लागू करू नये यासाठी तो मेळावा घेतला जातोय, त्याला तुमचं समर्थन असणार? नाही, हे बघा, हैदराबाद गॅजेट सगळ्याला लागू होत असेल तर आम्हाला लागू करा, सगळ्याला लागू होत असेल तर आम्हाला लागू झालं पाहिजे. सगळ्याचं कॅन्सल होत असेल तर कॅन्सल होऊ द्या, परंतु आमची भूमिका जी आहे ही आमची ठाम भूमिका आहे. आम्ही कुठेही जरी गेलो तरी वंजारी समाजाला एसटीतून आरक्षण मिळालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि विचार जे उद्याचा जो मेळावा होणार आहे 17 तारखेला, हैदराबाद गॅझेट रद्द करा म्हणून मेळावा आहे आणि त्या मेळाव्याला तुम्ही उपस्थित राहणार आहात आणि दुसरीकडे तुम्ही असं म्हणताय की आम्हाला एसटी प्रवर्गातून आरक्षण नाही. आमचं एकच म्हणणं आहे, एका समूहाला हैदराबाद गॅजेट लागू होत असेल तर आम्हाला लागू झालं पाहिजे. कॅन्सल होत असेल तर सगळ्याचं कॅन्सल झालं तरी काही फरक पडत नाही. परंतु एका समूहाला न्याय देण्याचं काम सरकार करतंय आणि एका 2-3 समूहाला टाळण्याचा प्रयत्न करत असेल तर हे चूक आहे. परंतु आमची प्रमुख मागणी आहे, महाराष्ट्रामध्ये वंजारी समाज एसटीतून आरक्षण मागतोय आणि या मागणीसाठी महाराष्ट्रामध्ये उद्या चक्काजाम आंदोलन होणार आणि 100% होणार. उद्या चक्काजाम आंदोलनानंतर पुढचं पाऊल काय असणार आहे? जे लोकप्रतिनिधी आहेत, त्याचबरोबर आमदार खासदार आहेत, त्यांना काय इशारा? मी आपल्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून सांगितलं सगळ्या आमदारला, सगळी दुनिया जातीसाठी माती खाते. या महाराष्ट्रातले सगळेजण जातीसाठी माती खातायत. मी आमदारला विनंती करेन, तुम्ही थोडी जातीसाठी माती खा, एवढीच आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगा. समाजातले सगळे आमदार, वंजारी समाजाचे सगळे आमदार आहेत, आता 10-12 आमदार आहेत, सगळेच आमदार. ज्याला ज्याला कळायचं त्याला त्याचं उत्तर कळून जाईल. तुम्ही आता बोलताना म्हणाले की वंजारा असेल, धनगर असेल किंवा बंजारा असेल, सर्व एकत्र येऊन आम्ही लढणार आहात, अशी तुमची काही बैठक झालेली आहे का? नाही, याविषयी आमची चर्चा पण झाली काही लोकांची, काही माझी पुण्यात परवा दिवशी बैठक पण झाली काही लोकांची, आणि नक्कीच वेळ आली आम्ही तिन्ही जाती एकत्र येऊन लढू आणि एसटीतून आरक्षण घेऊ. उद्या प्रामुख्याने कोणकोणत्या जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन? महाराष्ट्रामध्ये 84 जागेवर उद्या चक्काजाम आंदोलन होतोय. महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी समाज आहे, मी परत एकदा आपल्या मीडियाच्या माध्यमातून विनंती करेन की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जाग्यावर समाज बांधवांनी चक्काजाम आंदोलन करायचंय. तुम्हाला जर काही मिळवायचं असेल तर हीच वेळ आहे. सरकारला आताच भांडलं पाहिजे, आता भांडलो तर सरकार काहीतरी दिल्याशिवाय राहणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.